नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जरी 10वी उत्तीर्ण झाला असाल आणि 10वी मध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे पर्सेंटेज असतील आणि तुम्ही जरी JEE नीट MST CET चं प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला महाज्योती यांच्याकडून फ्री टॅबलेट आणि 6 GB डाटा पर डे देण्यात येणार आहेत। मित्रांनो, यासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि यासाठी काय काय पात्रता डॉक्युमेंट्स लागणार आहे यांची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगणार आहे मित्रांनो, आणि तुम्हाला मी फॉर्म सुद्धा भरून दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो बघा, हे महाज्योतीचं ऑफिशियल परिपत्रक आहे। याच्यामध्ये त्यांनी या योजनेबाबत एक महत्त्वपूर्ण जी डिटेल्स आहेत तर ती डिटेल्स दिलेली मित्रांनो। त्यात त्यांनी म्हटलंय की JEE नीट MST CET 2025 किंवा 27च्या परीक्षा पूर्व जे ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता हा जो योजनेचा तपशील तो देण्यात आलेला आहे मित्रांनो। तर ते काय म्हणतात, महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत जे विद्यार्थी JEE नीट MST CETचं प्रिपरेशन करत असतील जे 2027 किंवा 2025 ते 27च्या पूर्वतयारीसाठी, तर त्यांना मोफत आणि ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे। तर यांच्याकडून त्यासाठी मोफत आणि ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे। त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व 6 GB जो डाटा आहे पर डे तर तो डाटा पुरविण्यात येणार आहे मित्रांनो। या योजनेसाठी काही पात्रता जे आहे तर ती काय पात्रता लागणार आहे, विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे। विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती तसेच भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा किंवा विद्यार्थी हा नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असणं गरजेचं आहे। त्यानंतर सन 2025 मध्ये इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरिता पात्र राहील। जे विद्यार्थी आता चालू 2025 मध्ये उत्तीर्ण झाले असतील तर तेही विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहे। त्यानंतर विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा। याबाबतची जी कागदपत्रे तर ती स्पष्ट व स्वच्छ दिसतील असे जोडणे आवश्यक राहील। बघा, महत्त्वपूर्ण अट काय तर विद्यार्थी हा 11वी विज्ञान शाखेला प्रवेश घेतलेला असणं गरजेचं आहे। त्यानंतर विद्यार्थ्याची निवड ही त्यांना इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येणार आहे। जी निवड प्रक्रिया आहे तर ती कशा पद्धतीने करण्यात येणार आहे, मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो की तुम्हाला 10वी मध्ये चांगले पर्सेंटेज असतील तर तुम्ही या योजनेसाठी हमखास अर्ज करू शकता मित्रांनो। तर निवड प्रक्रिया ही 10वीच्या पर्सेंटेजवर किंवा ते कुठल्या जाती जमातीमधून मोडत असतील तर सामाजिक कॅटेगरीनुसार जी निवड आहे विद्यार्थ्याची तर ती करण्यात येणार आहे मित्रांनो। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अर्ज करण्याच्या वेळेस काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स लागणार आहेत, जसे की तुमच्या आधार कार्डची पुढील बाजू आणि मागील बाजू स्कॅन करून घ्या। त्यानंतर रहिवासी दाखला लागणारे म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट, जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, त्यानंतर इयत्ता 10वीची गुणपत्रिका, इयत्ता 11वी विज्ञान शाखेत तुम्ही प्रवेश घेतलेला दाखला किंवा कॉलेजचं बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा प्रवेश पावती तुम्ही जोडू शकता। त्यानंतर दिव्यांग असल्यास जे हँडिकॅप सर्टिफिकेट असेल तर ते हँडिकॅप सर्टिफिकेट जोडा। त्यानंतर अनाथ असल्यास अनाथ असल्याचा दाखला तुम्हाला जोडायचा आहे मित्रांनो। चला तर आता अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे तेही तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने सांगतो मित्रांनो। बघा, मी आता महाज्योतीच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहे। या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ते परिपत्रकही मी PDF स्वरूपात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। ते परिपत्रक डाउनलोड करून तुम्ही वाचू शकतात। तिथे आल्यानंतर तुम्हाला इथं दिसून येईल की ॲप्लिकेशन फॉर JEE नीट MST CET ट्रेनिंग फॉर 2025 आणि 27 बॅचसाठी इथं मोबाईल नंबर टाकून तुम्हाला सबमिट करायचा आहे मित्रांनो। मोबाईल नंबर टाकल्यानंतर ते एक OTP जाईल तुमच्या मोबाईलवर व्हेरिफिकेशनसाठी, तो OTP इथं सबमिट करायचा आहे मित्रांनो। त्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करायचं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो रजिस्ट्रेशन फॉर्म आहे तो उघडलेला आहे मित्रांनो। आता रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये तुम्हाला पर्सनल डिटेल्स, क्वालिफिकेशन डिटेल्स आणि तुमचं डॉक्युमेंट हे 3 टाईपचे जे कॉलम आहे तर ते देण्यात आलेले आहे। 3 टाईपचे जे कॉलम आहे ते तुम्हाला फुली फिलअप करायचे मित्रांनो। तर बघा, इथं ॲप्लिकेशन फॉर तुम्ही कशाचं प्रिपरेशन करताय, CETचं करताय का नीटचं करताय का JEEचं करताय तो ऑप्शन सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर ॲप्लिकेशन फुल नेम तुमचं जसं बोर्ड सर्टिफिकेट मार्कशीट असेल त्या पद्धतीने तुम्ही इथं पहिल्या कॉलम मध्ये तुमचं पूर्ण नाव टाकल्यानंतर खालच्या कॉलम मध्ये तुमच्या फादरचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर तुमचं जे जेंडर ते सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ इथं टाकायची मित्रांनो।
विद्यार्थी मित्रांनो, तुमची डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्हाला खाली काही सिलेक्ट करायचे, ते म्हणजे आर यू ऑर्फन येस असेल तर येस करा, आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी, तुमच्या अपंग असाल तर तुम्ही येस करा, नसाल तर नो करा मित्रांनो. त्यानंतर खाली तुम्हाला तुमची सोशल कॅटेगरी सिलेक्ट करायची, ज्या कॅटेगरी मधून तुम्ही येत असाल. त्यानंतर तुमची सब कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची मित्रांनो. सब कॅटेगरी तुमची सिलेक्ट करून घ्या जी तुमच्या कास्ट सर्टिफिकेटमध्ये असेल मित्रांनो. त्यानंतर खाली आल्यानंतर खाली स्क्रॉल करून या मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो इन्कम ग्रुप असेल तर तुम्ही जरी नॉन क्रिमिनल तुमच्याकडे असेल तर इथं तुम्ही टिक करू शकतात. आणि त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, तुमची नॅशनॅलिटी तुम्हाला सिलेक्ट करायची, त्यानंतर तुमची डोमासाईल जे असेल ते सिलेक्ट करायचे. यात तुम्हाला तुमची सिटी म्हणजे तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो. इथं महाराष्ट्र ऑलरेडी सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही अर्बन म्हणजे शहरामध्ये राहता की गावाकडे राहतात, गावाकडे राहत असाल तर रुरल करा आणि शहरामध्ये राहत असाल तर अर्बन करा मित्रांनो. त्यानंतर खाली तुमचा प्रेझेंट ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे मित्रांनो. प्रेझेंट ॲड्रेस जो असेल तुम्हाला तो टाकायचा आहे आणि तुमचा परमनंट ॲड्रेस तुम्हाला वेगळा टाकायचा आहे. तुमचा परमनंट आणि प्रेझेंट ॲड्रेस जरी एकच असेल तर प्रेझेंट ॲड्रेसमध्ये जी गोष्ट तुम्ही भराल त्यानंतर सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेस याच्यावर क्लिक करा. तुमचा ॲटोमॅटिक जो परमनंट ॲड्रेस असेल तो फिलअप होऊन जाईल मित्रांनो. त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर अल्टरनेट असेल तर एखादा तो टाकायचा आहे. त्यानंतर ईमेल आय डी टाकून सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. आता मित्रांनो, क्वालिफिकेशन डिटेल्स तुम्हाला इथं भरायची. तुमची जी 10वीची क्वालिफिकेशन डिटेल्स आहे तर ती डिटेल्स तुम्हाला इथं संपूर्ण भरायची मित्रांनो. ज्यात तुम्ही कोणत्या शाळेमधून किंवा कोणत्या स्कूलमधून 10वी केली तर त्या स्कूलचं नाव टाका. त्यानंतर जे बोर्डमधून तुम्ही 10वी केली असेल तर ते बोर्डचं नाव टाका. त्यानंतर तुमचं इयर ऑफ पासिंग सिलेक्ट करा, कुठल्या साली तुम्ही 10वी उत्तीर्ण झाला. त्यानंतर तुमचं टोटल मार्क्स तुम्हाला किती पडलेले ते टाका मित्रांनो. आणि जे ऑप्टेन मार्क आहेत म्हणजे जे टोटल मार्क्स असतील तर ते टाका आणि त्याच्यापैकी तुम्हाला किती इथं मिळालेले ऑप्टेन मार्कमध्ये ते टाका. त्यानंतर पर्सेंटेज टाका मित्रांनो, तुम्हाला 10वीमध्ये किती पर्सेंटेज. आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता डॉक्युमेंटचा कॉलम हा उघडणार आहे मित्रांनो. आता तुम्हाला ए टू जेड जे डॉक्युमेंट असतील तर ते डॉक्युमेंट्स इथं अपलोड करावे लागणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, इथं डॉक्युमेंटच्या कॉलम आल्यानंतर तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज आकाराचा फोटो, त्यानंतर तुमची सिग्नेचर, त्यानंतर तुमचा आधार कार्ड आणि मागची आणि जी पुढची बाजू असेल ती, त्यानंतर तुमचा कास्ट सर्टिफिकेट आणि त्यानंतर तुमचं 10वीचं मार्कशीट, त्यानंतर तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, त्यानंतर जे 11वी बोर्ड्स 11वीमध्ये ॲडमिशन घेत असेल तर त्याचं बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. 11वी सायन्सला तुम्ही ॲडमिशन घेत असेल त्याची जी ॲडमिशन रिसिट असेल तर ती ॲडमिशन पावती तुम्हाला इथं अपलोड करावी लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर तुमचं डोमासाईल सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. यात तुम्हाला जी 200 KB आत हे डॉक्युमेंट स्कॅन तुम्ही करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अपलोड करताना काही प्रॉब्लेम यायला नको मित्रांनो. डॉक्युमेंट अटॅच केल्यानंतर तुम्हाला सबमिट असा ऑप्शन येईल. सबमिट या पर्यायावर क्लिक करून तुमची जी रिसीट आहे तर ती रिसीट प्रिंट आउट करून घ्या मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही महाज्योती यांच्या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या फ्री टॅब या योजनेसाठी अर्ज करू शकतात घरी बसून मित्रांनो. तुमच्या मोबाईलमधून तुम्ही हा अर्ज भरू शकता मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, नक्कीच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओवर. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.